सप्रेम जय महाराष्ट्र। एक अतिशय धक्कादायक गोष्ट मला तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर घेऊन यायची आहे। काल रात्री ठाण्यामध्ये म्हणजे 19 मेच्या रात्री ठाण्यामध्ये जवळपास 1500 ते 1600 बोगस मतदार येऊन बसल्याची आम्हाला खबर आली। अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून ही खबर आली। त्याप्रमाणे आम्ही पोलीस कमिशनर ठाण्याचे, जॉइंट सीपी ठाण्याचे, त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्यानंतर चीफ इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र, ठाण्याचे जिल्हाधिकारी या सर्वांशी कागदोपत्री व्यवहार केला। त्या सर्वांना ईमेल पाठवले गेले। जवळपास रात्रीच्या 2:30 ते 2:45 वाजता हे सारेच्या सारे ईमेल पाठवले गेले। म्हणजे मतदानाच्या अगदी 4 ते 5 तास अगोदर आम्ही प्रशासनाला अलर्ट राहण्याची एक सूचना दिली। प्रशासनाला ही सारी माहिती दिल्यानंतर आमची अपेक्षा होती प्रशासनाकडून ताबडतोब कार्यवाही व्हावी आणि आपली भरारी पथकं पाठवून जे काही आमचे आरोप असतील त्या आरोपांची पडताळणी करून घ्यावी। ज्या ज्या ठिकाणाच्या नावांचा आम्ही उल्लेख केलेला आहे त्या सर्व ठिकाणी जाऊन तिची पडताळणी व्हावी ही आमची एक माफक अपेक्षा होती। पण मला वाटत नाही असं काही घडलेलं आहे। काल रात्री जवळपास 2:30 ते 3 वाजता स्वतः उमेदवार, शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार स्वतः राजनजी विचारे यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला। त्यातून त्यांनी मतदारांना आव्हान देखील केलं की सुज्ञ मतदार राजा, तुम्ही लवकरात लवकर आपल्या केंद्रांवर जा आणि आपल्या मतदानाचा हक्क स्वतः बजावा। कारण ठाण्यामध्ये जर हे बोगस मतदार तुमच्या नावाने जर मतदान करून गेले तर तुम्ही तुमच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहाल। तुम्ही जर हा राजन विचारे साहेबांचा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो। नेमकं आज घडलं काय आहे ते देखील तुम्हाला सांगतो। सर काय सांगाल, इतक्या पहाटे माध्यमांसमोर आलेलं आहे, काय नेमकी कोणती गोष्ट आपल्या निदर्शनास आलेली आहे? आत्ता मिळालेल्या माहितीनुसार मी खास करून आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील कोपरी, पाचपाकडी, वाघेस्टेट भागातील या मतदारसंघामध्ये स्पेशली जे सकाळी 7 ते 9च्या दरम्यान या ठिकाणी 1,500च्या आसपास लोक या ठिकाणी मतदानासाठी आणून ठेवलेले आहेत आणि ते बोगस मतदान त्या ठिकाणी करणार आहेत अशी माहिती मला काही सूत्रानुसार मिळाल्यानंतर मी आपल्या जागरूक नागरिकांना आवाहन करतो आहे की आपण सकाळी 7 ते 9च्या दरम्यान पहिलं मतदानाचा हक्क आपण बजावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करत आहे। मी ही इन्फॉर्मेशन मला वाटतं इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, त्याचबरोबर कलेक्टर ऑफ ठाणे, त्यानंतर CP ऑफ ठाणे, जॉईंट CP ठाणे आणि चीफ कमिशनर ऑफ महाराष्ट्र ह्या सर्वांना ही माझी तक्रार या ठिकाणी मी दिलेली आहे। तरी आपल्या सर्व सुज्ञ नागरिकांना, सुज्ञ मतदारांना मी विनंती करत आहे की आपलं अमूल्यमल या ठिकाणी आपण त्या मतदानाचा हक्क सकाळी लवकरात लवकर बजवावा, जेणेकरून आपलं मतदानाचा हक्क कोण हिरावून घेऊ नये ही आपल्याला नम्र विनंती। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये स्वतः राजनजी विचारे साहेब म्हणतायत की सकाळी 7 ते 9च्या दरम्यान हे बोगस मतदान केले जाण्याची दाट शक्यता आहे। तुम्ही ताबडतोब सर्व मतदार जो जाणार नाही त्याच्या नावाने बोगस मतदान होणार। तुम्ही स्वतः जा, तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करा, पण हा हक्क तुम्ही बजावा। आणि त्यानंतर नेमकं घडलं काय, ज्या ज्या ठिकाणी मतदार गेले नसतील त्या ठिकाणी नेमकं घडलं काय त्याचं एक उदाहरण तुमच्या सर्वांसमोर पेश करतो। पुढारी न्यूजची ही बातमी पहा। मी तुम्हाला फक्त एक उदाहरण तुमच्या सर्वांसमोर ठेवतो, असं कित्येक ठिकाणी घडलेलं असणार आहे। जरा हा व्हिडिओ पहा पुढारी न्यूजचा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो। राज्यात 5व्या टप्प्याचं मतदान पार पडतंय आणि अशातच मतदानाच्या यादीतून मतदारांची नावं जी आहेत ती वगळली जात आहेत। काही ठिकाणी EVM मशीन बंद पडल्याच्या घटना घडतायत, तर काही बोगस वोटिंग झाल्याचं देखील निदर्शनास येत आहे। आपल्यासोबत एक तरुण मतदार आहे ज्याचं वोटिंग लिस्टमध्ये नाव आहे, मात्र तो वोटिंग करण्याच्या अगोदरच त्याच्या नावाचं मतदान केल्याचा आरोप या तरुणाने केलेला आहे। आज मतदानच्या दिवशी 20 मे रोजी मी मत करायला माझा सेंटर सेंट जॉन स्कूलमध्ये आलो होतो। रूम नंबर 35 मध्ये माझं नाव होता। जेव्हा माझा नंबर आला मी पुढे गेलो आणि बघतो काय की माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क झाला होता।
मी अधिकाऱ्यांना विचारला की माझा नावावर ऑलरेडी टिक मार्क कसा काय आहे. बोलतात की ह्या नावाचा ऑलरेडी मत झालेला आहे. मी आत्ता आलेलो, माझा नावाचा मत कसा काय झाला मी त्यांना बोललो. तेव्हा ते लोक क्रॉस व्हेरीफाय करायला डॉक्युमेंट चेक केले, माझे पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड सगळं मी त्यांना दाखवला. आणि जो मत करून गेलेला माझा नावाचा बोगस त्याचा ते लोकांनी मॅच केला. आधार कार्ड नंबर पूर्ण चुकीचा होता. तर मी त्यांना तेच विचारला की तुम्ही काय डोळे बंद करून करता का. त्यानंतर मला मत करायला ते लोकांनी दिला नाही. मला बोलतात की ऑलरेडी मत झालेलं आहे. मग ते लोकांनी मला अर्धा पाऊण तास उभा ठेवला. मी त्यांच्याशी भांडलो. तेव्हा जाऊन ते लोकांनी मला मत करायला दिला. ते पण बॅलेट पेपरवर माझा मत घेतला आहे टेंडर वोट म्हणून. आता ते टेंडर वोट काउंट होणार नाही ना ते मला माहिती नाही आहे. पण EVM मशीनवर मला वोट करायला दिला नाही आहे. तर माझा नागरिकांना हाच एक सल्ला आहे, जर तुमचा वोटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर तुम्ही जास्त जास्त संख्यामध्ये या आणि वोटिंग करा. कारण की जर तुम्ही वोटिंग नाही केला तरी तुमचा नावाने बोगस वोट होणार आहे 100%. कारण की हा अनुभव माझ्यासोबत घडलेला आहे. जर मी आलो नसतं तर मलाही समजलं नसता. तसा तुमचा पण नाव असेल तर या आणि वोट करा. आणि मला प्रशासनाला पण विनंती आहे, इलेक्शन कमिशनरला विनंती आहे की या बाबतीत योग्य कारवाई करा आणि हे काय चाललंय त्याच्यावर. वृत्त पाहिल्यानंतर एव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या ठिकाणी मतदार जात नाही आहेत त्याची बातमी बाहेर जाते की एवढे 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 मतदार आलेले नाहीत. त्यांच्या जागेवर बोगस मतदार येतो, बोगस ID कार्ड आणले जातात आणि बोगस पद्धतीने मतदान केलं जातं. ती व्यक्ती स्पष्ट सांगते की ज्यावेळेस मी मतदान केंद्रामध्ये गेलो माझ्या नावापुढे अगोदरच टिक मार्क होती, बरोबर. आणि ज्यावेळेस मी त्यांना विचारलं, मी तर आत्ता आलोय, मी माझ्या बोटावर शाई देखील नाही. त्यांनी माझी कागदपत्रे तपासली, माझे आधार कार्ड, पॅन कार्ड, सारी कागदपत्रे तपासली. आणि जेव्हा त्यांची खात्री झाली की मूळ मतदार किंवा ओरिजिनल मतदार मी आहे, तेव्हा त्यांनी त्याचा म्हणजे ज्या मतदाराने तिथे जो ID कार्ड नंबर टाकलाय तो ID कार्ड पडताळून पाहिला तर तो ID कार्ड हा चुकीचा ID कार्ड नंबर होता, म्हणजे आधार कार्ड नंबर हा चुकीचा होता. मग तुम्ही काय फोटो तपासलेत, तुम्ही काय त्याचा ऍड्रेस वगैरे तपासला असणार त्या आधार कार्डवरचा. तुम्हाला पडताळणीसाठी दुसरा पर्यायच नाही, म्हणजे कोणीही येऊन मतदान करून जाऊ शकतं का. त्यानंतर त्या व्यक्तीला जवळपास पाऊण तास थांबवलं गेलं आणि तिचं कुठलं तरी एक वेगळ्या पेपरवर, बॅलेट का कुठल्या तरी पेपरवर तिचं मतदान घेतलं गेलं. ते किती काउंट होईल हा मला माहित नाही, हे कसं होईल. पण EVM वर त्यांचं वोट घेतलं गेलेलं नाही. EVM वर वोट घेतलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांचं मतदान काउंट होणार की नाही होणार ही अजून देखील शाश्वती आपण देऊ शकत नाही. शिवसैनिकांनो, विशेषतः तुम्हाला आव्हान करतो, अजूनही आपल्या आसपासचे परिसरातले आपले शिवसेना प्रेमी असतील, महाविकास आघाडी प्रेमी असतील, विशेषतः संविधान प्रेमी असतील, जर अजूनही मतदानाला गेले नसतील त्या सर्वांना घ्या आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा. त्यांना मतदान करायला लावा. त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करू द्या, हा त्यांचा हक्क राहिला. पण मतदान करा, नाहीतर हे बोगस मतदार, बोगस जे ठरवून चिन्ह दाबण्यासाठी आलेले असतात, हे बोगस मतदार तिथे लोकशाहीची हत्या करून जातील. आपण एवढा जीवाचा आटापिटा केलेला आहे तो सारा व्यर्थ जाईल. शिवसैनिकांनो, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, लक्ष घाला ह्या गोष्टींवर. आपापल्या सर्वच्या सर्व 13 ठिकाणी लोकसभेच्या, मुंबईतल्या 6 असतील, ठाण्याच्या परिसरातल्या 4 असतील, नाशिकच्या असतील, दिंडोरीच्या, सगळीकडे लक्ष घाला. जिथे जिथे आपले मतदार मतदानापासून वंचित आहेत त्या सर्वांना घेऊन जा, स्वखर्चाने घेऊन जा आणि त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावायला सांगा. त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला करायला सांगा, पण मतदान करायला सांगा. नाहीतर हे असले प्रकार तुम्ही पाहिले, बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग चालू आहे. म्हणजे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय, ह्याच्यासाठी त्या 5 टप्प्यामध्ये हे मतदान हवं होतं का. आम्ही ज्या वेळेस प्रशासनाकडे विनंत्या करतो की हे अशा प्रकार घडणार आहेत, त्याची काळजी घ्या, काय कार्यवाही होते त्याच्यावर प्रशासनाकडनं, जर हे अशा प्रकारचं, कारण लोकशाहीमध्ये मतदान हे सर्वोच्च आहे, याच्यानंतर काहीच करू शकत नाही तुम्ही, याच्यानंतर काहीच होऊ शकत नाही. कारण मतदानाच्या मार्फत आलेली जीत किंवा हार ही हार जीतच असते, त्याच्यात काही पर्याय नसतो. मग तिथे तरी कमीत कमी त्या निरोगी वातावरणामध्ये, सदृढ वातावरणामध्ये, म्हणजे अशा वातावरणात त्या निवडणुका झाल्या पाहिजेत की ह्या अशा प्रकारच्या बोगस मतदान करून, हे तर हिंदी चित्रपटांना सुद्धा लाजवणारं काम आहे हे. असो, तुम्ही सारे सुज्ञ आहात. तुम्ही अजूनही, मला सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, अजूनही तुम्ही बाहेर पडला नसाल तर बाहेर पडा
अजूनही 2 तास बाकी आहेत. आता दुपारचे 3 वाजलेत, अजूनही 2 तास मतदानाला बाकी आहेत. मुंबईतल्या मतदानाचा आकडा हा अतिशय कमी आहे. 11 वाजेपर्यंतचा आकडा हा 20% पुढे गेला नव्हता. 11 वाजेपर्यंतचा आताची आकडेवारी माझ्याकडे नाहीये, पण तरी देखील जर तुम्ही आता या ना त्या कारणासाठी जर तुम्ही मतदानाला गेला नाही तर भविष्यामध्ये तुम्ही हा प्रश्न करू नका की शिवसेनेचं काय चाललंय, शिवसेनेच्या मागे काय आहे. हे शुक्ल काष्ट आणणारे मग आपणच आहोत. कारण यावेळेस ज्यावेळेस आपण मतदानाला जायचं होतं त्यावेळेस आपण हे ना ते काम काढून इकडे तिकडे बसलो होतो. वर्षाचे 364 दिवस आहेत. आपली कामं अगदी अत्यावश्यक काही असू शकतं, काही एकदम इमर्जन्सी असू शकतं, मी समजू शकतो, त्या गोष्टींसाठी माझं म्हणणं नाही. पण इतर काही गोष्टी ज्या टाळल्या जाऊ शकतात, ज्या आजच्या उद्या होऊ शकतात, काही गोष्टी असतात त्या आजच्या आजच कराव्या लागतात, त्याविषयी माझं म्हणणं नाही. अशा गोष्टींना एक्सेप्शन म्हटलं जातं. पण 364 दिवसांमध्ये ज्या गोष्टी घडू शकतात त्या आज करण्याचा अट्टहास करू नका शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीच्या सैनिकांनो. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आम आदमी पक्ष असेल, सर्वच्या सर्व रिपब्लिकन पक्ष असेल, मला सर्वांना विनंती आहे, तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजावा. आपलं चिन्ह तुम्हा सर्वांना माहिती आहे. आपापल्या भागातलं चिन्ह नेमकं काय आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आपल्या मतदानाचा हक्क दुसऱ्याला बजावू देऊ नका. या बोगस मतदानाला तुम्ही खतपाणी घालू नका, एवढीच तुम्हा सर्वांकडनं एक माफक अपेक्षा करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. पुढच्या 2 तासामध्ये आपल्याला हा मतदानाचा आकडा वाढवायचा आहे. प्रत्येकाने जायचंय आणि मतदान करून घ्यायचंय. नाहीतर त्या व्यक्तीची जी परिस्थिती झाली, मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला, तरी तशी परिस्थिती तुमची देखील होऊ शकते. तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.